नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण घेणार आहोत नटरंग दुखावलेला विकास. या दोन्हीही विकास आणि नटरंग ह्याच्यामध्ये जेवढे जेवढे दुखावलेले आहेत त्यांच्यापर्यंत आपण जाणार आहोत. भाजपमध्ये काय लोकांना तिकीट मिळालं नाही, ते लोक इकडे महापालिकेत असतात, येत असतात आणि त्यांचे काय काम आहेत करून घेत असतात. आपण थेट जागृत दाखवा तिकडं, त्या कळपामध्ये जाऊ म्हणून आपण या जागृत. आणि भाऊजी रामराम, मला सांगा राजा भाऊ खूप दिवस झालं बघा लागलो महापालिकेत या लागले, काय विषय आहे महापालिकेत? काय नाही विषय, काय नाही, काय थोडं मागचे काय पेंडिंग काम काय युनिव्हर्सिटीसाठी पाठपुरावा कसं यावं ते. काय पेंडिंग काम आहे? काय रोडचे काम आहेत, काय पिण्याचे पाईपलाईनचे काम आहेत. इलेक्शनच्या अगोदर काय वर्कआउट झालेत, काय वर्कआउट झाले नाहीत, ते कुठपर्यंत आले ते जनता आम्हाला नागरिक विचारतात काय झालं. मग त्यासाठी आम्हाला त्या निमित्तानं कामाला यावं लागते. राजा भाऊ मला सांगा, प्रभाग 5 आहे तुमचा आणि तिकडं 20 रस्ते मंजूर झालेले आहेत. 20 रस्ते मंजूर असं तुम्हीच सांगता, माझ्या माहितीप्रमाणे 5 रस्ते मंजूर झाले. तर ते पण ऑलरेडी आम्ही ते त्यांचे जे मंजूर झालेत ते ऑलरेडी रस्ते झालेले. स्टँडिंग मध्ये विषय आला होता तो की शांतीनगर असेल, कुठले भरपूर 4-5 नगर, 5-7 नगर आहेत. कस्तुरेच्या घरापासून इकडं, आलुरेच्या घरापासून तिकडं असे विषय आले होते. नाही आता का माहित नाही, आता ते महापालिकेचे जी वगैरे येऊन त्यांनी सर्वे करा पाहिलं बाबा इथं रस्ता झाला का नाही. झाल्यास तर युनिव्हर्सिटी देतात, म्हणजे याचा अर्थ काय आम्हाला तर समजलं नाही. ऑलरेडी तिथे रस्ते झालेत, जिथं रस्ते झाले तिथं परत मंजूर करते, याचा अर्थ हे गोड बंगाल काय आम्हाला काय कळलं नाही. म्हणजे गोड बंगाल आहे. मग कुठलाही रस्ता करताना, इस्टिमेट तयार करताना तिथं जागेवर अधिकारी जातात, तिथं रस्ता बघतात आहे का नाही. जर अगोदर झालं असेल तर युनिव्हर्सिटी देत नाही ते दुसऱ्या कामाला, कारण एका कामावर दोन काम करता येत नाही. ऑलरेडी झालं तर त्याला युनिव्हर्सिटी मिळत नाही, दुसरा कोण निधी देणार त्याला. आणि झाले असताना सुद्धा रस्ते मंजूर होतात, म्हणजे त्यात प्रशासनाचा हलगर्जीपणा असेल माझ्या माहितीप्रमाणे. मला सांगा राजा भाऊ, एवढ्या दिवस आमदार विजयकुमार देशमुखचं तुम्ही धुणं धुतलं आणि तुम्हाला तिकीट दिलं नाही, आणि आता ही वेळ यायला लागली की राजाभाऊला सारखं सारखं महापालिकेत यावं लागलंय. आमदार विजयकुमार देशमुखचं मी धुणं धुतलं नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी माझ्या मतदारसंघातले आमदार लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागते, आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच काम केलेलं ही गोष्ट खरी आहे. पण त्यांनी दुसऱ्या आमदारसारखं असं कार्यकर्त्याला धुणं धुवायचं, सकाळी उठले बंगल्यावर नमस्कार करायचं, ती पद्धत त्यांच्यापाशी नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे. मला सांगा राजाभाऊ, इतके दिवस तुम्ही आमदार विजयकुमार देशमुख बरोबर होता. आमदार विजयकुमार देशमुखच्याच नगरसेवकांना तिकीट दिले गेले आणि राजाभाऊला तिकीट दिलं गेलं नाही. काय ह्याच्या मागचं गोड बंगाल? नाही, माझ्यासारखे असे असंख्य पक्ष वाढवणारे कार्यकर्त्याचे तिकीट कट झाले, एकटं राजूलाच नाही. शहरोत्तर मध्ये माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12 लोकांचं कार्यकर्त्याचं भारतीय जनता पार्टीचं निष्ठावंत कार्याचं तिकीट कट केले. ती आता सगळं हे भारतीय जनता पार्टी म्हणजे त्याचे काँग्रेस झालेले आहे. साहेब आयाराम गयारामला जे मोदी लक्षात असू दे, भाजपामध्ये जे भाजप पक्ष आहे ते काँग्रेस झालंय असं निष्ठावंत भाजपाच्या राजाभाऊचं म्हणणं आहे. हा राजाभाऊ, अहो, ज्या सोलापूरच्या पालकमंत्री, सन्मान्य पालकमंत्री गोरे साहेब, त्यांनी मोदीला शिवाय दिलेत स्वतः. त्यांचे व्हिडिओ सगळ्याला माहित असेल, बघितलंय. आणि जे आमच्या सध्या नगरसेवक आहेत बाहेरले, त्यांनी फडणवीसला शिवाय दिले, ती विजय देशमुखला शिवाय दिलेत. त्याला तिकीट दिल्याचा अर्थ काय आहे? आयाराम गयारामला तिकीट दिलं याचा अर्थ काय? भाजपची काँग्रेस झालेले. कोण कोण काँग्रेसमध्ये होते? एक 5 नावं सांगा. नाही, नाव घ्यायची काय गरज नाही. सगळे पक्ष बदलून लोक जनता चांगलं लक्ष ठेवतात, त्यांचे नाव त्यांच्या डोक्यात जनतेत पीठ असतात. असं नाव सांगायची गरज नाही. आणि नाव सांगणं एवढे मोठे नेते पण नाहीत ते. मग एखादा नेता गेले की पक्ष बदलला की ती पार्टी मुश्किल. हे कसं सिजनेबल असते, ती ह्या पक्षात त्या पक्षात पक्ष बदलणे, कुठं चांग मिळालं खोबरं मिळालं त्याचा प्रचार करणे, लोकसभेला प्रणित शिंदेचा प्रचार करणे, विधानसभेला महेश अण्णा कोटेचा प्रचार करणे, नंतर भाजपमध्ये येऊन घुसखोरी करून, लाचारी पत्करून, आमदार मध्यचे देवेंद्र कोटेचे उमरे झिजून
बाळासरला जाऊन पार्लमेंटच्या पाया पडून ही तिकीट घेतलेली लोक आहे ती यांनी सन्मानाने साहेबांनी कुठे तिकीट घेतली ती आणि यांना तिकीट कुठे दिलं पक्ष सन्मान साहेबांनी त्यांचं काय काम आहे पक्षात भाजपमध्ये काय काम केलेत त्यांनी भाजपमध्ये आलेत ते म्हणजे आमदार विजयकुमार देशमुखनी तुमच्यासाठी काय प्रयत्न केले नाहीत? हो आमदार विजयकुमार देशमुखनी खूप प्रयत्न केलेत पण सध्या जे चाललंय राजकारण दोन देशमुख आमदार काय त्या देशमुखला हे दोन देशमुखला साईड लाईन करून सगळं काम चालवलं आहे कारण आता माझ्या माहितीप्रमाणे या आमदार लोकांची गरज नाही असं झालेलं आहे पक्षाला पण असं आम्हाला कार्यकर्त्याला वाटतंय ना ज्या आमदार विजयकुमार देशमुखनी भारतीय जनता पार्टीत महापालिकेत सत्ता आणली जिल्हा परिषदेने सत्ता अध्यक्ष बसवले मार्केट कमिटी जिंकली प्रत्येक जिल्ह्याला समान निधी दिला पालकमंत्री असताना न्याय दिला प्रत्येक विरोधी आमदाराला सुद्धा न्याय दिला अशा आमदाराला तुम्ही जर हे करत असेल तर हे सगळं दुर्दैव काय आहे विजयकुमार देशमुखनी काय करावं काय निर्णय घ्यावा असं वाटतंय तुम्हाला आता? त्यांनी काय करावं की त्यांनी काय निर्णय घ्यावा एवढा मोठा मी त्यांना सल्ला देणार कारण नाही आहे पण नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून असं वाटतंय की मालकांनी आता जशा तसं उत्तर द्यावं लागेल कसं द्यायला पाहिजे उत्तर? जसं येईल तसं कसं द्यायला पाहिजे? द्यावं लागेल कळेल याला विधानसभेमध्ये कळेलच की विधानसभेमध्ये कळेलच की याला विधानसभेमध्ये कळेलच की याला विधानसभेमध्ये कळेलच की होईल ना काय तर का होईल ना बघू जे माणूस लाख लाखनी 50,000 निवडून ते त्याला तुम्ही शंका घेता मालकांनी पक्षाचं काम केलं त्यावर इमानकर दाखवा पहिला इमानकर दाखवा हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेल्या लोकसभेला कुठे आमदार संघात कुठल्या आमदाराला लीड दिलं नसेल तेवढं आमदारांनी 35,000 लीडचे उत्तर दिलंय अजून काय पाहिजे पोचपावती कामाची विजय देशमुखच्या आणि त्याला म्हणतो तुम्ही काम केलं नाही मालकाने काम केलं नाही पक्षाचे असं कसं होईल हो काय बोला त्यांना जरा लाच तर वाटायला पाहिजे 35,000 लीड आहे विजय देशमुखने दिलंय विजय देशमुखच्या कार्यावर उगीच लोक लीड दिले नाहीत 35,000 लीड कशामध्ये दिले तर शहर उत्तरमध्ये विजय देशमुखांनी केलेले विकास कामाच्या जोरावर 35,000चा लीड मिळालेला आहे आमदार विजयकुमार देशमुखचं जसं आता इमान उडलं विधान परिषदला तसं इमान उडणार असं वाटतंय राजाभाऊ तुम्हाला? नाही आता त्यांचा निर्णय काय त्यांच्या मनात काय ते मीच एवढं सांगू शकत नाही पण कार्यकर्ता म्हणून एक वाटतंय की यांना उत्तर देण्याची वेळ आलेली आहे कुठल्या पद्धतीने उत्तर द्यावं असं तुम्हाला वाटतंय सच्चा कार्यकर्ता म्हणून जे पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जे सातत्याने वर जे फिडिंग केलं जाते आमदार विजय देशमुखाबद्दल ते कुठंतर संपलं पाहिजे किंवा दूर व्हायला पाहिजे ते मालकाने पाऊल उचलावं लागेल काय पाऊल उचलायला पाहिजे? पक्ष सोडायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? पक्ष कधी सोडणार आणि मालक भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते आमदार देशमुख आहेत राजकारण पक्ष सोडून त्यांना काय घर बीर त्यांचं काय बंद पडलं नाहीये सोलापूरचे मालक आहेत देशमुख आहेत त्यामुळे त्यांच्या लोकांसह कधी पक्ष सोडतील असं आम्हाला तर वाटत नाही कारण प्रामाणिक पक्षाचे काम केलेला माणूस आहे पक्ष सोड असं मला वाटत नाही. मला सांगा राजाभाऊ तुम्ही म्हणलात की आमदार विजयकुमार देशमुखनी निर्णय घ्यायला पाहिजे हे निर्णय घ्यायला म्हणजे बाहेर काय तर हे जे सोलापुरातले जे टोळी आहे लक्षात असू दे सोलापुरामध्ये टोळी आहे जे टोळे आहे सध्या बालाजी सरोवर जे पंचधारकांकडे टोळे आहे ते टोळीच्या विरुद्ध त्यांच्या विरोधात त्यांना ठोस उत्तर देऊन पक्षाला दाखवून द्यायला पाहिजे असं आमचं मत आहे कार्यकर्ता मग. धन्यवाद राजाभाऊ. राजाभाऊचा जे रोष आहे ते आता दाखवला आहे. राजाभाऊ मला सांगा एक कारण असेल की तुम्हाला तिकीट दिलं गेलं नाही पक्षाच्या विरोधात काय काम केलं का तुम्ही? अहो साहेब माझ्यासारखं प्रामाणिक काम पक्षासाठी कोणच केलं नसेल असले शहर अध्यक्ष तडवळकर सुद्धा मंजिरी आंतोळीकरचा प्रचार केला राष्ट्रवादीचा शेला घालून शहर अध्यक्ष ह्यांनी काय सांगते आम्हाला पक्षनिष्ठा कार्यकर्त्याचं काय निष्ठावान तर कोण नसते नेतेच उलट बदलू असते तुम्ही काय घेऊन बसलो हे पालकमंत्री काँग्रेसचा आहे 10 पक्ष बदलून इथं आलेला भाजपमध्ये त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवून नये प्रामाणिक आम्ही कार्यकर्ते हाडाचे कार्यकर्ते. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे राजाभाऊनी. बघूया विधान परिषदेला काय होणार आहे. आपण तर इमान दाखवलो. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.